आता हा नवीन वर्ष सुरू झालेला आहे, बरोबर आहे का नाही? तर नवीन टॉपिक घेऊया, नवीन विषय घेऊया, ठीक आहे? शांतीने ऐक, ओके? आज आपण नवीन विषय घेऊया. आजचा नवीन विषय आहे दर्शन ठेवा. दर्शन ठेवा. एक इच्छा, ध्येय असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला देवामध्ये आल्यानंतर तुम्ही काय बनू इच्छिता, तुम्ही काय करू इच्छिता. विजन म्हणतो ज्याला आपण, विजन, दर्शन, दृष्टांत म्हटलं तरी चालेल. चला, कळत आहे? पण मी सांगताना दर्शन सांगेन, ओके? ओके, बोला हालेलुया. तर आज भाग 1 आहे. पहिल्या वचनात आपण जाऊया. नीतिवचन म्हणजे नीतिसूत्र, त्यातलं 29 अध्याय आणि 18 वचनात जाऊया, ठीक आहे? तर सुरुवात करूया. वचनात लिहिलेलं आहे, ईश्वरीय दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. ईश्वरीय दृष्टांत म्हणजे ईश्वराकडून येणारा दृष्टांत किंवा ईश्वरासाठी, देवासाठी ठेवलेला दृष्टांत. कळत आहे तुम्हाला? ऐक, ईश्वरीय दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. अनावर म्हणजे काय हो? नाश पावतात. अनावर होतात. तर किती लोकांना अनावर व्हायचं आहे? हात वर करा बरं. शब्द समजून घ्या, उगाच हात वर करू नका. मी एवढं समजून सांगतो. अनावर म्हणजे काय? नाश पावणं. तुम्हाला नाश व्हायचंय का? मग का हात वर करताय? एवढं हळू हळू समजून सांगतो, तरी मी फास्ट पडत नाही ट्रेन वाणी. मग तुम्हाला एक शब्द पण कळणार नाही. नाहीतर हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियानो, वचनात लिहिलेलं आहे, ईश्वरीय दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. अनावर होतात. ईश्वरीय दृष्टांत असणं खूप गरजेचं आहे. दर्शन तुमच्याकडे पाहिजे की दर्शन काय आहे आणि दर्शन कशासाठी पाहिजे. माझ्या प्रियानो, जर दर्शन असलं ना तर तुम्ही देवामध्ये टिकून राहणार. लक्ष ठेवा, लक्ष द्या. काय म्हणालो मी? दर्शन असेल तर देवामध्ये टिकून राहू. दर्शन असेल ना तुमच्याकडे, दृष्टांत असेल ना, ईश्वरीय दृष्टांत, देवाचं दृष्टांत, देवासाठी किंवा देवाच्या कार्यामध्ये मला, माझ्याकडे विजन आहे, माझ्याकडे दृष्टांत आहे, माझ्याकडे दर्शन आहे. आणि दर्शन असलं तर तुम्ही देवामध्ये टिकून राहणार. ज्याच्याकडे दर्शन नसतो ना तो फारसा दिवस देवामध्ये टिकू शकत नाही, कारण की त्याच्याकडे दर्शन नसतो प्रिया. आणि ज्याच्याकडे दर्शन असतो ना प्रियानो, तो उजवीकडे डावीकडे बघत नाही. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा काय बोलत आहे. जे तुम्ही आज आलेत, महान रीतीने पवित्र आत्मा बोलत आहे. ज्याच्याकडे दर्शन असतो ना तो सरळ बघतो. सरळ, सरळ म्हणजे त्याचं जे मंजिलला काय म्हणतात मराठीमध्ये? त्याचं शेवटचा टप्पा. मंजिल म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये सोपं भाषेत? नाही माहितीये का तुम्हाला? मंजिल म्हणजे आपलं शेवटचं ठिकाण. मंजिल. गोल पण वापरतात का? गोल, आपलं गोल पर्यंत पोहोचायचं, आपलं ठिकाणापर्यंत पोहोचायचं. चल, आपलं मंजिल म्हणजे काय? ठिकाण. आपलं जो ठिकाण आहे. बघा, ट्रेनवर बसतो आपण. ट्रेन आपल्याला ज्या ठिकाणी जायचं, शेवटचं स्टेशन, तिथं ट्रेन थांबतो. शेवटचं स्टेशन त्याला काय म्हणतो? शेवटचं स्टेशन. मग त्याला हिंदीमध्ये मंजिल म्हणतात. मंजिल, की मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, मला कुठं राहायचं आहे, हे आपलं एक मंजिल म्हणजे आपलं ठिकाण, शेवटचा टप्पा. तिथपर्यंत आपल्याला पोहोचणं. दृष्टांत असलं, दर्शन असलं तर तो माणूस शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटपर्यंत पोहोचतो. चल, सोप्प भाषेत. कळत आहे तुम्हाला? कळत आहे का? आणि म्हणून दृष्टांत ठेवणं, दर्शन ठेवणं खूप गरजेचं आहे. अलीकडच्या दिवसात दर्शन ठेवा.
मी या चर्चमध्ये सेवकाई करत आहे, तर माझ्याकडे एक दर्शन आहे, अशा प्रकारे तुम्ही अलीकडच्या दिवसात किंवा विश्वासू जीवनात नक्की 100% चालव. कळत आहे? दर्शन असलं तर आपण शेवटपर्यंत पोहोचू. दृष्टांत असलं तर आपण शेवटपर्यंत पोहोचू. ज्याच्याकडे दृष्टांत आहे तो इकडे तिकडे बघत नाही. दुसरा नंबर ज्याच्याकडे दृष्टांत आहे, पहिला नंबर ज्याच्याकडे दर्शन आहे तो शेवटपर्यंत टिकणार. दुसरा नंबर ज्याच्याकडे दर्शन आहे तो इकडे तिकडे बघणार नाही. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की मी बिलिव्हर्स आहे, मी ख्रिश्चन आहे, मी येशूवर विश्वास ठेवणारी आहे, तर तुमच्याकडे दृष्टांत असणं, दर्शन असणं खूप गरजेचं आहे. दर्शन नसेल तर माणूस अनावर होतात म्हटलेलं आहे, म्हणजे नाश पावतात. दर्शन नसलं ना तर आपण नाश पावू. हॅलो, जरात म्हणा यस. शिकवलंय ना मी? हा, यस बोला, यस. आणि म्हणून वचनात लिहिलेलं आहे, ईश्वरीय दृष्टांत असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. प्रिया, तुमच्याकडे जर दर्शनच नसेल ना तर तुम्ही असंच म्हणजे साधं जीवन जगणार. येणार, बसणार, कोणी जर म्हटलं देवाकडे चला, चल येतो. कळत आहे? म्हणजे तो आवेश नसणार दर्शन नसेल तर. पण तुमच्याकडे दर्शन असलं ना तर तुम्ही नेहमी आवेशी असणार, नेहमी आवेशी असणार. तुम्ही स्वतःला म्हणणार की मला दर्शन आहे, माझ्याकडे दृष्टांत आहे, मला देवासाठी सेवा करायचं आहे, मला माझा धाव धावायचं आहे, मला ख्रिस्तामध्ये लोकांना जिंकायचं आहे. हे जे दर्शन, दृष्टांत असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपण नाश पाहू. असंच लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये. ईश्वरीय दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य. ईश्वरीय दर्शन मिळवण्यासाठी नियमशास्त्र पाळणं गरजेचं आहे प्रियानो. ईश्वरीय दृष्टांत, देवाबद्दल दृष्टांत. आता पहा, अजून एक गोष्टी क्लिअर कट करतो. दर्शन म्हणजे ना, अलीकडच्या दिवसात लोकांच्या डोक्यात एकच बसलेलं आहे, देवाने दर्शन दिलं पाहिजे. दर्शन म्हणजे देवाचं दर्शन, त्यालाच दर्शन. तर असं काही नसतं बरं का. जर मला सांगा, तुम्ही देवाने तुम्हाला समोर येऊन दर्शनच दिलं नाही तर काय म्हणजे देव नाही? देव दर्शनच देत नाही मला. 20 वर्ष झालंय, 25 वर्ष झालंय मी देवामध्ये चालत, देवाने एकदा पण मला दर्शन नाही दिलं. त्याच्यानंतर काय करणार? मग देवाला सोडणार का? मग हे विचार थोडासा बाजूला ठेवा. हे चांगलं आहे देवाने दर्शन देणं, त्यात मी काय विरोध करत नाही. तर त्यासाठी तेवढं धार्मिकताचं जीवन जगा, मग देवबाप तुम्हाला दर्शन दे. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की लोक येऊन इथं सांगतात स्टेजवर किंवा आणखी दुसऱ्या चर्चमध्ये मी जिथं कुठं जातो, लोक म्हणतात देवाने मला दर्शन दिलं आज, देवाने मला दर्शन दिलं आज. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाने जर दर्शन दिलं तर अक्षरशः माणूस जगू शकणार नाही, भस्म होऊन जाईल. मोशे म्हटलं, प्रभू मला तुझं दर्शन बघायचं आहे, मला तुझं दर्शन घ्यायचं आहे, मला तू बघायचं आहे. तर देव म्हटलं, माझं दर्शन घेऊन कोण जिवंत राहू शकणार नाही. कळत आहे? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असाही आहे, देवबाप कधी कधी एक छोटस गोष्टी, त्याच्या शरीरातलं दर्शनापैकी त्याचा अख्खा भाग जो शरीर आहे, देवाचं जो मूळ रूप आहे, त्या रूपातून एखादा एक मोहरीचं दाणे एवढं छोटस गोष्टी प्रगट करतो. आणि कधी कधी आपण त्यालाच म्हणतो की देवाने मला दर्शन दिलं. कळत आहे? आणि ती देवाच्या शरीरापैकी छोटस मोहरीचं दाणे माहिती ना तुम्हाला, त्याचं एवढं दर्शन देण्यासाठी पण तशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे बरं का. नाहीतर काय झालं, अलीकडच्या दिवसात ख्रिस्ती लोकांना सवय लागलेलं, नुसतं देवाने मला दर्शन दिलं, तुला काय माहिती, देवाने मला बोलवलं, तुला काय माहिती. तर देवाने दर्शन देण्यासाठी फार मोठं किंमत मोजावी लागते.
कळत आहे का? काय करावं लागतं? किंमत मोजावी लागते. हा. आणि म्हणून अलीकडचे बिलिव्हर्स लोक आहे ना, खूप हुशार झालेले आहेत. स्वतःमध्ये एकदा मी म्हटलं होतं, स्वतःमध्ये 10 किलो पवित्र आत्मा आहे, दुसऱ्यांमध्ये 1 किलो आहे. ते पण आहे का नाही माहित नाही पवित्र आत्मा. तर असं काही नसतं. चला आता आपलं पॉइंटवर मी येतो. अजून एक दर्शन आहे, म्हणजे तुम्ही बिलिव्हर्स जीवन जगत असताना तुमच्याकडे दृष्टांत असणं, त्याला पण आपण दर्शन म्हणतो. दृष्टांत असणं. आज मी या ठिकाणी आहे, आज मी नवीन आलेलो आहे, किंवा मी नवीन आहे, किंवा मी देवामध्ये एवढं वर्ष झालेलं आहे. एवढ्या वर्षापासून कदाचित माझ्या जीवनात काही झालेलं नाहीये, पण आजपासून मी दर्शन समोर ठेवणार आहे. दर्शन, दृष्टांत माझ्या समोर ठेवणार आहे मी. दृष्टांत समोर ठेवणे. काय दृष्टांत समोर ठेवणार आहे? सर्वात मोठं दृष्टांत मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात मोठं दृष्टांत आहे ख्रिस्ताचं वधस्तंभासमोर ठेवणं, किंवा ख्रिस्ताचं शरीर ठेवणं. हा सर्वात मोठं दर्शन आहे, तुमच्या आयुष्यातलं दृष्टांत आहे. हालेलुया. तरच तुम्ही ख्रिस्तामध्ये धावू शकता. काय करू शकता? धावू शकता प्रिया, नाही तर अवघड आहे. आणि म्हणून पौलाने एक शब्द सांगितलेला आहे बायबलमध्ये. फिलिप करास त्यातला 3वा अध्याय 14 वचन वाचूया. फिलिप करास ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधाने बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो हेच एक माझे काम. बोला हालेलुया. कळलं का तुम्हाला? पुन्हा एकदा मी वाचत आहे. फिलिप करास 3वा अध्याय 14 वचन. ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीने बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. खूण म्हणजे काय हो? खूण म्हणजे काय? निशाण. हिंदीमध्ये चांगलं लिहिलेलं आहे, मैं मेरे निशाने की ओर दौड़ता हूं. तुमचा निशाणा काय आहे? तुमचं निशाण काय आहे ते तर तुम्हाला समजलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? तुमचं चिन्ह काय आहे? तुमचं खूण काय आहे? आणि म्हणून पौल म्हणत आहे या ठिकाणी की वरील जे पाचारण झालेलं आहे, पाचारण होणं गरजेचं आहे. आणि ज्याच्याकडे पाचारण असतो तो बरोबर आपल्या समोर आपलं दर्शन, आपलं दृष्टांत ठेवतो, विजन ठेवतो. आणि तुमचं आणि माझं विजन काय पाहिजे हो? वधस्तंभ. वधस्तंभाच्या विरोधात मी काम करणार नाही. वधस्तंभापासून बाजूला मी सरकणार नाही. वधस्तंभच माझं खूण आहे. काय आहे? जोरात म्हणा. वधस्तंभ म्हणजे माझं निशाण आहे, चिन्ह आहे. आज मी हे जीवन जगत आहे, माझं धाव कुठपर्यंत आहे, माझं दर्शन कुठपर्यंत आहे? वधस्तंभ पर्यंत आहे. हॅलो. आणि म्हणून साधारण जीवन जगायचं आता सोडा थोडस. 2026 मध्ये आलोय आपण. एक दृष्टांत ठेवा. आज मी बायबल पकडलोय, आज मी बायबल वाचत आहे, आज मी प्रार्थनेला येत आहे, आज येशू माझ्या ठायी आहे. तर मला माझं दर्शन, माझं दृष्टांत घेऊन कुठपर्यंत धावायचं आहे? वधस्तंभ पर्यंत धावायचं आहे. मध्ये किती काय होऊ द्या, मध्ये जरात म्हणा जरा, मध्ये कितीही काय होऊ दे माझ्या प्रियानं, तुमच्याकडे आणि माझ्याकडे एक मोठं दृष्टांत पाहिजे. मोठं, छोटं पण नाही बरं का, मोठं. कसलं? कसला? मोठा दृष्टांत पाहिजे. लक्ष देऊन ऐका. एक माणूस होता, तो मासे मारायला गेला. काय मारायला? मासेमारी करायला गेला समुद्रात. आणि तो असं जाळ टाकायचं, आणि त्याचा जाळात आहे ना एवढे मोठमोठे मासे, बारीक मासे, सगळे मासे एकत्र यायचं. आणि तो माणूस काय करायचं माहितीये का?
जे मोठं माशाचं जे घोडकं आहे ना मोठमोठं, ते असं जाळीतून काढायचं आणि परत समुद्रात फेकून द्यायचं. आणि जे बारीक आहे ना ते गोळा करायचं. एका माणसाने बघितलं, एका माणसाने काय करतोय हा, मासेमारी करायला आलं, एवढं मोठमोठा मासा त्या जाळीत येतोय आणि तो मोठा मासा घेतोय जाळीतून फेकून देतोय. जे बारीक छोटे छोटे आहेत ते जमा करतोय. मग त्या माणसाने त्याला प्रश्न विचारलं, म्हणलं अरे दादा, तू मासेमारी करायला मोठमोठे मासे कशाला फेकतोस? आणि तो मग त्याला उत्तर देतोय, मासेमारी करणारा म्हणतो, माझ्या घरात आहे ना एवढा मोठा मासे बसेल तवा नाही म्हणतोय. काय नाही? तवा नाही म्हणतोय. हे जे बारीक आहेत ना, एक बसेल तेवढंच तवा आहे म्हणतोय. म्हणून मी मोठा मासे फेकत आहे. कळलं का तुम्हाला? कधी कधी काय करतो आत्मिक जीवनात आपणही असं करतो, मोठं भाग आहे ना ते फेकून देतो आणि छोटा छोटा जमा करत बसतो. काय करतो? काही लोकांना अजूनही कळलेलं नाही वाटत. मूर्खपणे चालतो आपण. शेवटी त्या मोठ्या मासे जे आहे त्यालाच तो कापून वगैरे तवेत बसू शकतो ना. ठीक आहे, तुझ्याकडे मोठा तवा नाहीये तर मोठा तवा आण ना. बरोबर आहे का नाही? म्हणून काही लोक आहे ना, खरंच सांगतो मी, फार मूर्ख असतात. अगदी मूर्ख, ज्ञान गेलेले म्हटलं तर चालेल. कष्ट वाया जातोय, कष्ट वाया जातोय, दिवस वाया जातोय, तास वाया जातोय आणि एवढं वर्ष मासे पकडत बसतो. काय म्हणे, तवा तेवढा मोठा तवा नाही माझ्या घरी भाजून खायला. तर माझ्या प्रियानो, आज आपण स्वतःला चेक करूया. ख्रिस्ती जीवनात देखील देवाने एवढा मोठा हिस्सा दिलेला आहे आणि आपण चिल्लर मासे. काय म्हणे, घरात जागा नाही ना, तवा छोट आहे. हा, हे असं डोकं आहे आपलं, असा विचार नसावे. म्हणून मन मोठं करा, विचार मोठं करा, मोठमोठं मासे काय करा, धरा. देवा तुमचं जाळी अजून मोठे करू. पण दृष्टांत मोठं ठेवा. देवबाप द्यायला तयार आहे, देवबाप करायला तयार आहे, देवबाप जीवन बदलायला तयार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, पौल काय म्हणत आहे की मी माझ्यासाठी जे खून आहे, निशाण आहे, त्याच्याकडे मी धावत आहे. म्हणजे पौलाकडे खून होता. खून काय होता? निशाण, चिन्ह होता त्याच्याकडे. आणि ज्याच्याकडे चिन्ह आहे ना तो धावत असतो. त्याला माहितीये, मी मला शेवटपर्यंत ज्या गोष्टीसाठी देवाने बोलवलेलं आहे, वधस्तंभ पर्यंत, वधस्तंभ माझं चिन्ह आहे. तर ज्याने ते टार्गेट ठेवलेलं आहे तो धावत राहणार, इकडे तिकडं नाही बघणार, इकडं तिकडं बोला की जरा सर. मग काय करायचं आहे? दर्शन ठेवायचं, दृष्टांत ठेवा. फार अद्भुत मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. दृष्टांत ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीमुळे, छोट्या छोट्या कारणामुळे तर तुम्ही तुमचं दृष्टांत वाया जाऊ देऊ नका. पौल म्हणतो, मला देवाने जे निशाणपर्यंत बोलवलेलं तिथपर्यंत मी धावणार. आणि मी बायबलमधून शिकलो किंवा बायबलमध्ये मी वाचलो प्रियानो, येशू नंतर, कोणानंतर? येशू नंतर पौलच अशा व्यक्ती होता ज्यांनी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न लावता ज्या गोष्टीसाठी त्याला बोलवलेलं आहे त्या गोष्टीसाठी धावणारा येशूच्या नंतर पौल मला असं बायबलमध्ये दिसलं. मी वाचलोय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. येशूने कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार न करता वधस्तंभ, येशूला एकच माहित होता, देवाने मला जगामध्ये वधस्तंभावर जाऊन या पापाच्या राज्याला, शैतानाच्या कार्याला नष्ट करण्यासाठी, वधस्तंभ पर्यंत जाऊन जीव देण्यासाठी देवाने मला पाठवलेलं आहे. येशूच्या डोक्यात एवढंच बसलेलं होतं, मला मरायचं आहे, मला वधस्तंभ पर्यंत जायचं आहे, माझ्या लोकांसाठी मला तिथे जीव द्यायचा आहे. हे दृष्टांत, हे विजन घेऊन येशू ख्रिस्त स्वर्गातून जगामध्ये आले होते. हॅलो. त्याच्यानंतर पौल,
पौलाला फरक नाही पडली प्रिया, कोण काय बोलत आहे, कोण काय सांगत आहे. येशूच्या नंतर पौलच एक असा व्यक्ती होता बायबलमध्ये, जे मला दिसलं, जे मला प्रगटीकरण मिळालं ते मी तुम्हाला सांगत आहे. पौल आहे ना, तो त्यांनी कुठल्याही गोष्टीबद्दल कुठलेही काय म्हणतात शब्द न सांगता, कुठलेही विरोध न करता, त्यांनी जे आपल्या समोर दृष्टांत आहे ना, त्या दृष्टांताकडे तो चालत राहिला, तो चालत राहिला, तो चालत राहिला. कितीतरी वेळा तो म्हणतो, माझा जीव जाणार होता, जवळजवळ मी जीव गमावला होता, पण देवाची कृपा झाली माझ्यावर. काय म्हणतो? देवाची कृपा झाली माझ्यावर. हा, माझा जीव वाचला. का झालं, कसं काय झालं, कशामुळे झालं, हे सगळ्या गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष एकच, मला वधस्तंभापर्यंत. तो स्वतः म्हणतो ना, मला तिथपर्यंत धावायचं आहे, वधस्तंभापर्यंत. कारण की वधस्तंभ माझं काय आहे? निशान आहे. तुमचं निशान काय आहे? मला घर बांधायचं पास्टर सर्वात आणि घरात काय करायचं नाही, मी राहायला जायचं आधी ना पशु प्राणी आणून ठेवायचं. हे दृष्टांत असतात. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, दृष्टांत एकच ठेवा की मला ख्रिस्तासाठी काहीतरी करायचं आहे. दर्शन एकच ठेवा, मला देवासाठी काहीतरी करायचंय. हा, बोलणारे लोक बोलतील, तुम्हाला खेचणारे लोक खेचतील, काही करू द्या. पौलासारखं, येशू सारखं वचनाप्रमाणे स्वतःला भक्कम करा. काय करा, कसं करा? भक्कम करा. करणार का? करणार का? दुसरं एक वचन मी तुम्हाला देत आहे. योएलच्या पुस्तकात जाऊया. योएल त्यातलं 2 अध्याय 28 वचन. योएल 2:28. योएलचं पुस्तक 2 अध्याय आणि 28 वचन. बोला हालेलुया. वचनात लिहिलेलं आहे, यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी अर्धच वाचलेला. काय म्हणत आहे देव? यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. देव काय करतो? माझ्या बरोबर म्हणा, आत्म्याचं वर्षाव करतो. वर्षाव करतो प्रिया. आणि त्या वर्षाव मध्ये तुम्हाला पाचारलेला आहे. काय पाहिजे तुम्हाला? देवाचा आत्मा पाहिजे का नाही? देव म्हटलेला आहे, मनुष्य मात्रवर मी काय करीन? माझ्या आत्म्याच्या वर्षाव करीन. आत्म्याच्या वर्षावने काय होणार आहे? पुढे आपण वाचूया त्याच वचनात. आत्म्याचं वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. काय देतील? जेव्हा आत्म्याचा वर्षाव होतो प्रियानो, तेव्हा काय होतो प्रियानो? काय होतं? आपलं पुत्र कन्या काय करतील? संदेश देतील. संदेश म्हटलेला आहे, हिंदीमध्ये भविष्यवाणी म्हटलेला आहे. तुम्हारे बेटे बेटियां क्या करेंगे? भविष्यवाणी करेंगे. मराठीत संदेश म्हटलेला. संदेश आणि भविष्यवाणीमध्ये फरक आहे. संदेश पण म्हणा तुम्ही चालेल, भविष्यवाणी पण म्हणा चालेल. आत्म्याचा वर्षाव ज्या ठिकाणी, ज्या चर्चमध्ये, ज्या लोकांमध्ये, ज्याच्या शहरात नाहीये, तो कधी भविष्यवाणी करू शकत नाही, संदेश देऊ शकत नाही. दोन्ही शब्द मी तुमच्या पुढे ठेवत आहे. बरोबर आहे का नाही? आत्म्या असणं गरजेचं आहे ना. जर आत्म्याचा वर्षाव नाहीये, तुम्ही आत्म्यामध्ये नाहीये, तुमच्या ठाई आत्म्या नाहीये, तर आपण संदेश देऊ शकणार नाही, भविष्यवाणी पण करू शकणार. किती लोकांना कळत आहे? आणि संदेश म्हणजे माझ्या प्रियानो प्रत्येक वचनाचा उलगडा करणं. बरं का? काय करणं? जरात म्हणा. वचन म्हणजे वचन देणं, संदेश देणं म्हणजे नुसतं उभं राहायचं, जेवढं डोक्यात घुसलेलं आहे तेवढं बोलणं नाही. एक एक शब्दाचं प्रगटीकरण काढून ते वचन लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांचं मन जिंकणं, त्या लोकांचं तारण करणं, ह्याला खरं संदेश म्हणतात. किती लोकांना कळत आहे? हालेलुया. लोक टिकणं, लोकांना टिकवणं देवामध्ये आणि लोकांना पटणं. कळत आहे का?
कधी कधी काय होतं माझ्या प्रियानो, संदेश देणारा संदेश देतो पण लोकांना कळणारच नाही, कळतच नाही काय सांगत आहे तो व्यक्ती, काय बोलत आहे तो देवाचा माणूस, कळतच नाही. हा, यात एक दोन गोष्टी होऊ शकतो. एकतर समोरच्या व्यक्तीचं विचार दुसरीकडे आहे, विचार. हा, कधी कधी काय करतो आपण माहितीये का, आपल्या शरीराला आणतो आणि चर्चमध्ये आपटून देतो. काय करतो चर्चमध्ये? आपटतो. बस शरीरात तू इथं, आणि बुद्धीला म्हणतो, बुद्धी तू बाहेरच घुम, बाहेरच फिर तू. शरीराला काय केलंय आपण? चर्चमध्ये आणून धान करून खुर्चीत आपटून दिली, तू इथं बस. बुद्धी काय करतोय? सगळीकडे फिरते. मग अशा वेळी समोरचा जो दास सांगत आहे ना, ते वचन डोक्यात बसणार नाही, डोक्यात मनात हृदयात बसणारच नाही, शिरणारच नाही. पण तेव्हा किंवा त्यावेळेस दासाला दोष देऊन फायदा नाही बरं. हा, जेव्हा तुम्ही तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचा आत्मा, तुमचं ध्यान, तुमचा विचार सर्व काही इथं माझ्या शब्दाकडे जर तुम्ही लावत असेल तर तेव्हा तुम्हाला बरोबर प्रत्येक शब्द समजून येईल आणि पटेल. बोला आमेन. पण ह्या सगळ्या गोष्टी जे काही स्टेजवर येऊन थांबणं, चर्चमध्ये येऊन बसणं, देवाचं बायबल घेऊन फिरणं, देवाचं राज्य स्थापित करणं लोकांमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात आधी आत्म्याचा वर्षाव असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर वर्षानुवर्ष जरी आपण संदेश दिला तरी एक व्यक्तीचं देखील तारण होणार नाही. किती? कधी कधी आपण लय खुश होतो, पास्टर बघा किती लोकांना मी चर्च मध्ये आणलं, किती खुश. पास्टर बघा मी आत्मा जिंकलोय बरं का. कुठे आणलेले व्यक्ती? किती लोकांना आणले आतापर्यंत? सांग. 2, 3, 5. तुम्ही आणलेल्या 5 व्यक्ती दाखवा. कुठे येत? नाही राहिले देवामध्ये. ठीक आहे, कधी कधी देवाचं पाचारण नसतं त्यांच्यासाठी, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. पण तसं म्हणून चालणार नाही ना. आत्मा जिंकण्यासाठी देवानी बोलवलेला. आत्मा कुठे? हो, आणलं पास्टर, आणणं पण महत्वाचं नाही, आत्मा टिकणं महत्वाचं आहे ना. कधी कधी आपण स्वतःहून आत्मा काय करतो? चर्चमधून घालवतो, चर्चमधून आपल्या आयुष्यातून घालवतो, आपल्या जीवनातून घालवतो. कधी कधी आपण स्वतःहून माझ्या प्रियानं आत्म्याचं वैरी बनतो. काय बनतो? वैरी. देवाने तुम्हाला हक्क दिलेला आहे, देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, देवाने मला अधिकार दिलेला आहे. तुम्ही आत्मिक आई वडील आहात कोणासाठी तरी. मी पण आत्मिक वडील आहे, आम्ही पण पती पत्नी आत्मिक आई वडील आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भरोसा माझ्यावर पाहिजे, आम्हाला भरोसा तुम्हावर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? तुम्हाला माहिती आहे, घरात जर एखादं लेकरू नाही का रडलं ना, तर बाजूवाल्याला जर कळलं की लेकरू खूप रडत आहे, मी असं पाहिलेलं आहे बरं का, बाजूवाले बोलवताना विचारतो, काय रे बाळा का रडतोस? पप्पानी मारले. तुझं बाप असंच आहे. बाजूवाले काय म्हणतो? तुझे बाप असंच आहे, तुझे वडील असंच आहे, असंच मारतो. तुझ्या मोठ्या भावाला पण मारायचं, मी बघायचं. मग बाजूवाले काय करतो? चुकीचं पेरतो. आई वडिलांविरुद्ध बोला ना जरा जरा. असं तुम्ही पाहिलंय का नाही कधी कधी? आपल्या घरात, बाजूच्या घरात जर लेकरू रडलं ना, तर बाजूवाले बोलत, बाळा इकडे इकडे इकडे, वेर चॉकलेट. का रडतो? आईने मारली, पप्पानी मारलं. तुझ्या आई वडील असंच आहे, लई मारतात, लई. मग असं जर लेकरांना आपण बोललो तर लेकरांच्या मनात काय होईल? आई वडील विरुद्ध चुकीच्या गोष्टी बिंबवलं जातं. किती लोकांना कळत आहे? खरं आहे का नाही तुम्ही मला सांगा. उलट त्या बाजूचा नाही, अरे बाळा राहू दे, आई वडील चांगले तुझे, बरोबर आहे का नाही? ऐकायचं. कधी कधी आई वडील मारतात, असं जर बाजूवाल्यांनी समजवलं तर त्या लेकरांना आई वडिलांबद्दल अजून विश्वास बसेल. खरं आहे का नाही तुम्ही सांगा बरं का? हा,
आत्मिक जीवनात देखील असंच आहे. आत्मिक जीवनात देखील असंच आहे. कधी काय चर्चमध्ये घडलं ना, बाजूवाले बसलेला भडकवायला. बाजूवाले असंच आहे, ती सिस्टर असंच आहे, तो पास्टर असंच आहे, त्या चर्च मधले 4 आंटी असंच आहेत, 10 ब्रदर असंच आहेत, 7 अंकल असंच आहेत. काही होऊ द्या, लेकरांचा विश्वास आई वडिलांवर असणं गरजेचं आहे. बाजूवाले काही म्हणू द्या, बाजूवाल्यांनी काय म्हणू द्या, पण लेकरांना आई वडिलांवर विश्वास पाहिजे का नाही? होय किंवा नाही? मग नेहमी चुकीचाच विचार करत राहिलो, चुकीचा विचार करत राहिलो, आई वडिलांबद्दल एक दिवशी त्या लेकरांच्या मनात चुकीच्या बातम्या जाईल, चुकीचा विश्वास येईल, मग आई वडिलांबद्दल तो विरोधात वागणार, विश्वासघात करणार. आत्मिक जीवनात पण असंच आहे. आत्मिक जीवनात पण असंच आहे. म्हणून या सगळं छोटं मोठं तुम्ही दृष्टांत ठेवून देवाचं कार्य नाही करू शकणार, नाही करू शकणार. हालेलुया. जरात म्हणा हालेलुया. छोटं दृष्टांत ठेवायचं की मोठं? मोठा ठेवायचं प्रिया. काही होऊ दे, माझं जगणं वेगळं आहे, माझं चालणं वेगळं आहे, माझं पटरीस वेगळं आहे. आता मी देवामध्ये आलेलो आहे, माझं चिन्ह वेगळं आहे, माझं दृष्टांत वेगळं आहे, माझं दर्शन वेगळं आहे. या हेतूने जर तुम्ही चालत राहिलं तर शेवटपर्यंत ख्रिस्तात टिकणार. बाजूवालेच जर तुम्ही ऐकत गेले तर काय होईल? शेवट आपलंच नाश होईल. आणि म्हणून या ठिकाणी योएल 2:28 मध्ये काय लिहिलेलं आहे? मी मनुष्य मात्रावर आपला आत्म्याचा वर्षाव करीन. इथपर्यंत मी वाचलो होतो. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. हॅलो, कन्ये आणि पुत्र काय करतील? कन्या आणि पुत्र काय करतील? संदेश देतील. परंतु मी आताच तुम्हाला बोललो थोड्या वेळ पूर्वी की संदेशचं आयोजित हिंदीमध्ये भविष्यवाणी लिहिलं. भविष्यवाणी देतील, भविष्यवाणी करतील. कळत आहे? आणि तुमच्या वृद्धांना काय होईल? स्वप्ने पडतील. काय पडतील? वृद्धांना काय पडतील? आता वृद्ध म्हणजे कोण? तेवढंच माहिती आहे आपल्याला. वृद्ध म्हणजे वयस्कर. हा ठीक आहे, ते 1 नंबर मध्ये ते चाल. 2 नंबर मध्ये वृद्ध म्हणजे आत्म्यामध्ये देखील जे जुने झालेत ख्रिस्तामध्ये, ते पण आत्म्यामध्ये वयस्कर आहेत. आत्म्यामध्ये वृद्ध आहेत नाही, त्यांना अनुभव जास्त आहे. त्यांना एक शारीरिक वृद्ध आणि एक आत्मिक वृद्ध. आत्म्यामध्ये त्यांना जाणीव जास्त आहे, लेवल्स झालंय देवामध्ये. ते पण आहेत का नाही? हो, बोला ना. वृद्ध म्हणजे वृद्ध, वृद्ध म्हणजे वृद्ध, असंच करत बसू नका. आत्म्यामध्ये पण देवाने काय ठेवलेलं आहे? प्रौढ. कळत आहे का? ज्याला आपण खूप जुने विश्वासू म्हणतो, खूप जुन्या आत्म्यामध्ये चालणारे हे लोक म्हणतो. कळत आहे का? त्यांना काय होईल? स्वप्न पडतील. कोण देतो स्वप्न? एक स्वप्न देव देतो आणि एक स्वप्न सैतान आणतो. कोण आणतो? सैतान कसं आणतो माहितीये का? जे दिवसभर आपण विचार करतो ना, ते बरोबर रात्री सैतान घेऊन येतो. तुम्ही जर दिवसभर विचार करत बसणार, मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते, मग रात्री पण तुमचं छाती दाबायला कोणतरी येईल, गळा दाबायला. कळत आहे? तुम्ही जर दिवसात जर तुम्ही असं कल्पना केली नाही, माझ्या सांगते देव आहे, माझ्या सांगते देव आहे, माझ्या सांगते देवाचं देवदूत आहे, माझ्या सांगते पवित्र वचन आहे, चला आज मी एक वचन वाचत आहे, चला मी आज प्रार्थना करेन, हे सगळं तुम्ही तुमचं दिवसाचं रुटीन ठेवा. रात्री तुम्हाला तेच वचन येणार, देवदूत येणार, देव येणार, स्वप्नात देव येणार. कळत आहे का तुम्हाला? स्वप्न म्हणजे काय? जे आपण कल्पना करतो ना दिवसभर,
तेच स्वप्नात बदलतात. Yes. तेच स्वप्नात बदल. मग कल्पना काय करणार दिवसभर? कल्पना सांगा ना. देवाच्या वचनाची देवाची- हा, अनेक वेळा लोक माझ्याकडे येतात, पास्टर भयानक स्वप्न पडलं आज मला, रात्रभर झोपले नाही. त्या प्रकारचा विचार करत बसू नका, त्या प्रकारचं स्वप्न येणार नाही. Yes. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, वृद्ध स्वप्न पाहतील. कुठलं स्वप्न? हे भूताची स्वप्न का? हे सैतानाचं स्वप्न, हे घाणाड्या स्वप्न, हे सगळं स्वप्न बद्दल बायबल नाही सांगत. आत्मिक स्वप्न Yes. किंवा त्याला तुम्ही दृष्टांत म्हटलं तरी चालेल. पुढच्या भविष्यात स्वप्न बघा ना. Yes. Amen. हालेलुया. Hallelujah. काय बघा? स्वप्न. काय स्वप्न बघायचं पास्टर? आता काय राहिलं? झालंय 5 एक वर्ष जगणार आहे आता मी. स्वतःच बोलत फिरायचं, स्वतःच बोलत फिरायचं. एकदा एक मुलगा 5वीत नापास झाला. कसं तरी करून जाऊ द्या, 5वी पास केल्यानंतर 7वीत गेला. पण त्याच्यानंतर त्याने 2 वर्ष गॅप दिले शाळेचं, म्हणजे शाळेत गेला नाही. मग त्याला 10वीचं 17 नंबर फॉर्म भरायला लावले. किती? 17 नंबर. बरोबर आहे का? हो. डायरेक्ट 10वी द्यायचं. चल 7वी नाही 5वी नाही काय नाही, 10वीत बस. मग तो परीक्षात चालला होता 10वीच. वडील म्हटले, बाळा 75% तर आण बरं का 10वीत. किती टक्के? 75% तर आण बरं का. नाही तो काय म्हणतो मुलगा माहितीये का? लेख काय म्हणतोय? नाही मी 95% आणणार. काय म्हणतो? आणि मग वडील म्हणतात, काय खा आणणार तू, 5वीत 5 वेळा फेल झालाय. परत वडील काय म्हणतात त्याला? रिपीट करा ना, मी काय विचारतो. तू काय 10वीत 95 आणणार, 5वीत 5 वेळा तू फेल झालाय, काय 10वीत आणणार? मग पोरं काय म्हणतात, प्रश्न कोणी टाकला आधी? तुम्हाला माहित नाही मी 10वीत 5 वेळा फेल झालो. 5वीत. मग कशाला म्हणतं 95% आणा? प्रश्न कोणी टाकला आधी? म्हणून मी म्हणलं मी 95% आहे. तुम्ही प्रश्नच टाकला तर मी पण पुढचं बोललो नसतो ना. तुम्ही शांत राहिला असतं तर काय कळलं का नाही तुम्हाला? आणि याला म्हणतात खाजून आवद, काय म्हणतात त्याला? हे म्हणणं बरोबर आहे. पोरगा शांतीने चाललाय ना साहेब, जाऊ द्या ना मग. हा, उगाच खाजून. म्हणून माझ्या प्रियांनो, शांत राहा, काम करत राहा. शांत राहा, काम करा. दृष्टांत ठेवा. दर्शन, आजचा संदेश काय आहे? दर्शन ठेवा, दृष्टांत ठेवा, दर्शन ठेवा. रविवारी पण मी शिकवलं. काय शिकवलंय? शांत राहा, परमेश्वर आपल्या वतीने. हालेलुया. किती लोकांना स्वप्न पाहायचं आहे? हात वर करा. दृष्टांत वेगळं आहे बरं का, दृष्टांत वेगळं आहे. आता स्वप्न. वृद्ध काय करतील? स्वप्न पाहण्यासाठी आत्म्याचं वर्षाव होणं गरजेचं आहे. आत्म्याचं वर्षाव होणं गरजेचं आहे. हालेलुया. नाही तर स्वप्न पण नाही, संदेश पण नाही, दृष्टांत नाही, काय नाही. खाली आए थे हम, पास्टर हम तो खाली आए थे ना, अब खाली जाएंगे, खाली जाएंगे हम. खाली म्हणजे 2 शब्द आहे बरं का. मराठीमध्ये खाली म्हणजे खाली, खाली. हिंदी में खाली बोले तो मोकळं. काय बोला की? काहीतरी पवित्र आत्मा शिकवत आहे. दर्शन, दर्शन मोठं ठेवा. हा, फार मोठं विजन ठेवा. असं चिंगड्या मासेवान ठेवू नका. कुठले मासे? हा, चिंगड्या मासेवान दर्शन ठेवू नका. मोठं मोठं घोळके पाहिजे आपल्याला, मोठं मोठं
बोला ना. हा, एकदाच 10-10, 5-5 किलो बसलं पाहिजे वजनात. काय एवढा चिंगणे माणसं गोळा करत बसते. हालेलुया. अशा प्रकारचं दृष्टांत ठेवा. बिलीव्हर जीवनात दृष्टांत नसेल, दर्शन नसेल, विजन नसेल, जाईल जन्म वाया मानावा. जाईल जन्म वाया मानवा. हा. आणि म्हणून विश्वासू लोकांनो, खूप चांगल्या ठिकाणी देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे, आणलेलं आहे, सुंदर प्रगटीकरण देत आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला दर्शन घेऊन पुढे चालायचं आहे, दृष्टांत ठेवून पुढे चालायचं आहे. कुठलेही काम करताना दृष्टांत पाहिजे प्रियांनो. होय, मी जर बिलीव्हर झालोय तर मी ख्रिस्तासाठी दृष्टांत ठेवतो. काय दृष्टांत ठेवणार आहे की मी शेवटपर्यंत वधस्तंभाकडेच डोळे लावणार आहे. आणि म्हणून पौले ना शेवटपर्यंत किती त्रास. आता मी रविवारीच तुम्हाला सांगितलं, पौलाचा आखा जाच तुटली माझ्या प्रियांनो. बरोबर आहे का नाही? काय तुटली? तरी पौलाचा जीव देवाने वाचवलं. कितीतरी लोकांचा जीव देवाने वाचवला. तो सल्ला देत होता लोकांना. तो म्हणतो देवाने मला देवदूताने दर्शन देऊन बोलला रात्री, क्रेतेपासून जहाज काढू नकोस, तिथंच ठेव. काही होऊ दे, नाव तुटलेत माझ्या प्रियानं, जहाज तुटले, ज्या जहाजामध्ये तो बसलं, सापाने त्याला एकदा डसलं प्रियानो, तरी तो मेला नाही. कितीतरी वेळा त्याला 39 वेळा माझ्या प्रियानं फटके मारण्यात आले, तरी तो मेला नाही. लोकांना वाटलं की त्याला लोकांनी इतकं मारले त्याला, नगराच्या बाहेर असं फरफटत नेले, म्हटलं मेलं म्हणून त्याला फेकून दिलेत नदी किनारी गावाच्या बाहेर, तरी तो मेला नाही, जिवंत होऊन आला. ज्याच्याकडे दर्शन आहे तो जिवंत राहतो. ज्याच्याकडे दर्शन आहे तो जिवंत राहतो. तो दर्शनासाठी जगतो. माझ्याकडे दर्शन आहे, माझ्याकडे दृष्टांत आहे, माझं जीवन देवासाठी आहे, माझं जीवन ख्रिस्तासाठी आहे. तो व्यक्ती ना, त्या व्यक्तीला देवा फार सांभाळून ठेवेल. हालेलुया. हा, काय लिहिलेलं आहे योएल 2:28 मध्ये? त्यातून पुढं, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. सगळ्यांसाठी देवाने किंवा सगळ्यांना देवाने लाईनीत ठेवलेला. कुठे ठेवलेला आहे? नंबर सगळ्यांचा लागणार आहे. नंबर बोला की जरा जोरात. देवाच्या स्वर्गीय लाईनीत आपण थांबलोय. बाबांनो, बहिणींनो, नंबर सगळ्यांचा लागणार आहे. पण लाईनीत थांब. लाईनीत नंबर येणार. नंबर दृष्टांत ठेवा, नंबर येणार. आज नाहीतर उद्या तुम्हाला देवाने ठेवलेलं बक्षीस तुमच्या हातात देऊ देईल. दृष्टांत ठेवा. दृष्टांताच्या बाहेर जाऊ नका. दर्शनाच्या बाहेर जाऊ नका. दर्शनाच्या बाहेर जाऊ नका प्रियानो. दर्शनाचा आत राहून काम करा. दर्शनाचा दृष्टांताचा आत. दर्शन दृष्टांत म्हणजे बोलत आहे शब्द तुम्हाला कळत आहे ना? एक रिंगण, एक बाउंड्रीचा आतमध्ये बसून काम करत राहा. दर्शन ठेवा. दर्शन तुमच्या तब्येत चांगलं राहील. दर्शन ठेवा, देवा तुमच्यावर खूप कृपा करील. दर्शन ठेवा, दृष्टांत ठेवा. परमेश्वर तुम्हाला त्या दृष्टांचा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊपर्यंत तुमच्या शरीराला इजा पोचू देणार नाही. दृष्टांत ठेवा. दर्शन घडणार, स्वप्न पाहणार, संदेश सांगणार, तुम्ही स्तुती करणार, दानानी भरणार, एक अद्भुत सामर्थ्यशाली चांगलं जीवन तुम्ही जगणार. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? हबक्कूकचं पुस्तक काढा, 2वा अध्याय. काही बायबल मधलं घटना मी आणलं होतं की ते आज विषय वेळ नाही मला बोलायला, एवढंच वचन सांगून संपवतो. हबक्कूक त्यातला 2वा अध्याय 2 आणि 3 वाचूया. हबक्कूक. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे. तो फसवायचा नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच. त्याला विलंब लागावयाचा नाही. हालेलुया. हालेलुया. लक्ष देऊन ऐका. हबक्कूक त्यातला 2वा अध्याय 2 आणि 3. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. हॅलो.
हॅलो, काय ऐकत आहात आपण? तुम्ही आज दृष्टांत बद्दल काय ऐकत आहात? दृष्टांत बद्दल, दर्शन बद्दल. दृष्टांत लिहून ठेव. दृष्टांत लिहून ठेव. लिहिणं म्हणजे काय? लिहिणं म्हणजे लिहिणं करून ठेवणं, लिहिणं. बायबल सांगत आहे हबकुकला, देव बोलला, हबकुक हा दृष्टांत लिहून ठेव. माझ्या प्रियानो, आज तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा किंवा तुमच्या डोक्यामध्ये लिहून ठेवा. दृष्टांत लिहून ठेवा की मला देवाने निवडलं, पाचारण केली आणि मला वधस्तंभापर्यंत धावण्यासाठी देवाने बोलवलं. हे लिहून ठेवा. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. काय करायचं आहे? लिहून ठेवा दृष्टांत. हबकुकला देव काय म्हटलं? देव काय बोललं? लिहून ठेव. हे दृष्टांत लिहून ठेव. तुम्हाला माहितीये, काही लेकरं, समजा शाळेत शिकणारे लेकरं, कधी कधी ज्या घरात, ज्या खोलीत ते राहतात, घरात भिंतीमध्ये किंवा पेपरमध्ये काही असं शब्द लिहून ठेवतात किंवा तारीख लिहून ठेवतात. कळत आहे? नोट्स वगैरे, किंवा कोणत्या तारखेला कोणतं परीक्षा आहे. किंवा कधी कधी काही लेकरं नाही का असं पण लिहून ठेवतात की मला यावर्षी 95% आणायचं आहे. टार्गेट असतं त्यांचं. काय असतं? लिहून ठेवतात भिंतीत. नाही मला आणायचंच आहे यावर्षी, नाही मला 80%, 95%, 90.9 असं लिहून ठेवतात. तसंच आपण पण आपल्या डोक्यात, विचारात असं लिहून ठेवा, करून ठेवा. मला ख्रिस्तासाठी 95%, 90% किंवा 100% धावायचं आहे. करून ठेवा आज डोक्यात, बुद्धीत, मेंदूत, बेजात करून ठेवा. होय प्रभू, मला जगणं ख्रिस्त आहे, मरणं लाभ आहे. निश्चय करा विश्वासाने. हालेलुया. देव काय म्हणला हबकुकला? लिहून ठेव. ऐका, मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. कशावर? पाट्यावर. ठळक. ते पण कशी? ठळकली म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कोणीही तो वाचून धावत सुटावे. दृष्टांत असलेला माणूस धावतो, धावत सुटतो. ज्याच्याकडे दृष्टांत नाहीये तो फार ढिल्ल पडतो, नाही धावू शकणार. देवाचं लोकांना सांगती, खरं ज्याच्याकडे दृष्टांत आहे ना, विजन आहे ना, दर्शन आहे ना, त्या लोकांना सांगती धावण्यासाठी तुमच्याकडे पण दृष्टांत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? दृष्टांत असलेला माणसा संगती राहून जर तुम्ही धावले तर तुम्हाला पण दृष्टांत प्राप्त होईल. तुमच्याकडे पण दृष्टांताचं छाप पडेल. ज्याच्याकडे दृष्टांत नाही त्याच्या संगती तुम्ही उठक बैठक करत राहिलेत तर तुमच्याकडे पण दृष्टांत नाही, त्याच्याकडे पण दृष्टांत नाही. मग तुम्ही आणि तो सेम आहे, तुम्ही आणि तो सेम. असा व्यक्ती संगती उठा, असा व्यक्ती संगती राहा, चाल ज्याच्याकडे दृष्टांत आहे, ज्याच्याकडे देवासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, तरच त्याचा छाप तुमच्यावर पडेल. देव काय म्हटलं हबकुकला? हे दृष्टांत ठळक असं लिहून ठेव, जो कोणी व्यक्ती वाचेल तो पडत सुटेल, तो पडत सुटेल. अशा प्रकारचं कल्पना करा, अशा प्रकारचा विचार करा प्रियानो, तरच ख्रिस्तामध्ये टिकणार आहात. नाही तो दिन आया दिन गया, दिन आया दिन गया, खाया पिया पचाया, खाया पिया पचाया. हे असंच होणार आहे आयुष्यात. नाही प्रिया, आता तरी बदलूया. आता तरी काहीतरी प्लॅनिंग करा. आजच्या वचनाला धरा. प्रभू माझ्याकडे दृष्टांत आहे, होय मला माझ्याकडे दर्शन आहे. प्रभू तुझ्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. होय प्रभू येशू, मला तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगायचं आहे. माझं धाव पण वधस्तंभ पर्यंतच असलं पाहिजे. अधेमध्येच मी माझा मार्ग सोडून भटकणार नाही, माझ्या पटरी सोडून मी बाहेर निघणार नाही.
माझ्या पटरीमध्ये मी नेहमी राहणार. आणि म्हणून आजचा विषय काय आहे? दृष्टांत ठेवा. दर्शन ठेवा. दर्शन नसेल तर काय होईल? नाश होईल. दर्शन नसलं तर काय होईल? नाश होईल. देवाची इच्छा नाहीये तुमचं आणि माझं नाश व्हावी. देवाची इच्छा नाही. म्हणून आज जे काही वचन मी तुमच्यापर्यंत ठेवलेलं आहे, भरपूर आहे माझं प्रियानं, फार लांब असं विषय जाणार आहे. थोडं झलक मी ठेवलं आज तुमच्या पुढे. काय ठेवलंय? पिक्चर अभी